कुळीथ हे कोकणात वापरले जाणारं कडधान्य आहे आणि हे पावसाळ्यात जास्तीत जास्त बनवले जातात। कुळथाला मोड काढून त्याचं सांबार बनवलं जातं। कुळीथ भाजून त्याची पिठी केली जाते। ते सुद्धा पदार्थ कोकणामध्ये जास्तीत जास्त केले जातात। आज मी कुळथाचं सांबार कसं करायचं मी तुम्हाला दाखवणार आहे। कुळथाला पहिलं मोड काढून घ्यायचे आहेत आणि कुकरच्या भांड्यामध्ये घालून मीठ घालून ते उकळून घ्यायचे आहेत। मिठाबरोबर त्यात पाणी सुद्धा घालायचं आहे। व्यवस्थित उकळले गेले पाहिजे। अगदी 4 ते 5 शिट्या व्हायला हव्यात। त्यानंतर हे कुळीथ चांगले शिजले जातात। आता हे मालवणी वाटण केलं आहे। त्यामध्ये जवळजवळ जेवढं कुळीथ होतं त्याच्यापेक्षा अर्ध कुळीथ हे आपल्याला वापरलं पाहिजे। असं कमीचं कुळीथ हे सारात राहिलं पाहिजे, उरलं पाहिजे। आता कुळीथ ज्यामध्ये उकळून घेतलं आहे त्या टोपामध्ये वाटण टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे आणि 2 ते 3 मी आमसुला म्हणजे कोकम घातलेला आहे। इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे। जाडबुडाचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये मी कढीपत्ता, कांदा घालून ढवळलं आहे आणि टोमॅटो घातला आहे। व्यवस्थित खरपूस आपली फोडणी व्हायला हवी। त्यानंतर मी इथे 2 चमचे मालवणी मसाला आणि पाव चमचा हळद घातली आहे। त्यानंतर आता आपण हे कुळथाचं सांबार करायचं आहे जे बाजूला ठेवलेलं ते त्यामध्ये घालायचं आहे। एक जीव करून घ्यायचं आहे। जेवढं कुळथाचं सांबार आपल्याला पातळ करायचं आहे तेवढं पाणी टाकायचं आहे। व्यवस्थित असं सांबार उकळलं गेलं पाहिजे, त्याचा उकळा आला पाहिजे 15 ते 20 मिनिटं। सांबार तयार आहे। हे सांबार जास्तीत जास्त पावसाळ्यात केलं जातं। मोड आलेलं कुळथाचं सांबार एकदा तरी करून बघा। ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।